आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आणि सत्ता वाटपाबाबत मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक झाली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेक नेते महायुतीचे जवळजवळ 20 नेते या बैठकीला मुंबईत उपस्थित होते आणि या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय. तो म्हणजे अध्यक्ष कोणाचा, उपाध्यक्ष कोणाचा आणि सभापती पद कोणाला. अध्यक्षपद राष्ट्रवादीला की भाजपला हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी चर्चा झाली आणि तो निर्णय झाला. आणि हा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. म्हणजे आता अध्यक्ष राष्ट्रवादीचा की भाजपचा हे आता मुख्यमंत्री ठरवणार हे नक्की झाले, कारण त्यांच्या कोर्टात चेंडू गेलेला आहे. फक्त एकच निर्णय झाला की ज्याचा अध्यक्ष त्याला कोणतंही सभापती पद मिळणार नाही, फक्त त्या पक्षाचा अध्यक्ष राहील. आणि दुसऱ्या पक्षाला मात्र म्हणजे राष्ट्रवादीला जर अध्यक्षपद मिळालं तर भाजपला उपाध्यक्ष आणि सभापती पद मिळेल. भाजपचा अध्यक्ष झाला तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद आणि सभापती पद मिळेल. याशिवाय सभापतीपद जनसुराज्यला 1, शिंदे सेनेला 1 आणि राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार यांच्या शाहू आघाडीला 1 सभापतीपद देण्याचा निर्णय झालेला आहे. म्हणजे साधारणतः अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या संदर्भातला निर्णय झाला, चर्चे झाला, पण शेवटचा निर्णय आता हे मुख्यमंत्री घेणार. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे बाण की अध्यक्ष भाजपचा की राष्ट्रवादीचा. एकूणच मिळालेल्या माहितीनुसार आता अध्यक्ष हा भाजपचा होण्याची शक्यता वाढलेली आहे. दुसरीकडे महापालिकेसंदर्भातही निर्णय झाला. परिवहन समिती संदर्भात शिवसेना आग्रही होती, पण शिवसेनेला परिवहन न देता शिक्षण आणि महिला बाल कल्याण ही 2 सभापती पद आणि परिवहन समिती सभापती पद हे राष्ट्रवादीला देण्यावर यावेळी चर्चा झाली, पण निर्णय झाला नाही. गोकुळ संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाला. काही झालं तरी गोकुळची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढवायची असा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला. यावेळी साधारणतः फॉर्म्युलाही ठरवला गेला. त्यापेक्षा त्या फॉर्म्युलावर चर्चा झाली, अंतिम निर्णय झाला नाही. 7 भाजपला, 7 शिवसेनेला आणि 7 जागा राष्ट्रवादीला, जनसुराजला 3, यड्रावकरांना 1 या संदर्भात या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. अंतिम निर्णय ठराव दाखल झाल्यानंतर घेण्याचा निर्णय यावेळी झालेला आहे. म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद आणि गोकुळ अशा तिन्हीवर या बैठकीत अतिशय महत्त्वाची चर्चा झाली, महत्त्वाचे निर्णय झाले. येत्या आठवड्यात आणखी एखादी बैठक होईल आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संदर्भातला निर्णय फायनल होईल. गोकुळचा निर्णय मात्र काही दिवस लागतील. ठराव दाखल केल्यानंतर हा निर्णय होईल. पाहूया काय काय निर्णय होत. आजच ब्रेकिंग न्यूज हीच की बैठक झाली. अध्यक्ष कोणाचा हे मुख्यमंत्री ठरवतील. गोकुळची बैठक झाली, त्या संदर्भात गोकुळ निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढवायची. जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला आणि महापालिका, परिवहन समिती सभापतीपद शक्यतो राष्ट्रवादीला आणि शिक्षण, महिला बाल कल्याण हे सभापतीपद शिवसेनेला. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.